गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या वाहतूक कोंडीचं केंद्रबिंदू ठरत असलेल्या नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरात आता अंडरपासच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे। नाशिकचा द्वारका सर्कल हा वाहतूक कोंडीचं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण समजलं जात होता। नाशिकहून मुंबईला जायचं असेल, मुंबईवरून पुण्याला जायचं असेल किंवा पुण्यावरून नाशिकला यायचं असेल, या सगळ्या वाहनांना नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरातूनच मार्गक्रमण करावं लागतं। एवढंच नाही तर शहरातली वाहतूक देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात याच ठिकाणी एकत्रित होते आणि त्यामुळे वर्षानुवर्ष नाशिकचा द्वारका सर्कल परिसर जो आहे तो वाहतूक कोंडीसाठी कुप्रसिद्ध होता। तासनतास या ठिकाणी नाशिककरांना वाहतूक कोंडीचा मुकाबला करावा लागायचा आणि याच पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीनं आता नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये अंडरपास तयार केला जातो आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय हा अंडरपास एकदा तयार झाल्यानंतर पुण्याकडनं जर कोणाला समजा नाशिकच्या मायको सर्कल परिसरात जायचं असेल तर त्यांना शहरात जाण्याची आवश्यकता पडणार नाही। त्यामुळे अशा पद्धतीचा हा अंडरपास जो आहे तो नाशिकच्या वाहतूक कोंडी सोडवणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा समजला जातो आहे। हा अंडरपास झाल्यानंतर नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरात होणारी वाहतूक कोंडी जी आहे ती कायमस्वरूपी निकाली निघेल अशी नाशिककरांना अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश शिवरेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।